जाय मला आता तालुक्याला जायचं उद्या. आपल्याला तालुक्याला जायला 60 रुपये लागतात या जायला. 60 रुपये बघ कोणाकडे तरी. अरे आपलं तर सध्या तर पैसे नाही म्हणे. आता तुम्ही अचानकच काढा उद्या जायचं. नाही उद्या जावं लागेल. मला जावं लागेल बघ. बरं पाहते मी आपल्या शेजारच्या पारबाईकडे जाऊन. मग सगुना शेजारच्या पारबाईकडे गेली. पारबाई त्या शेव विकली होती कालच. तर पारबाईला विचारलं म्हणजे पारबाई आम्हाला उसनवारी करा म्हणे. त्या मालकाला जायचं तालुक्याला. आम्हाला 60 रुपये द्या फक्त. ते म्हणे अगं माझं जावं आता कालच जावं लेत. त्यांचे आमच्याकडे पैसे होते त्यांना देऊन टाकले. बाई म्हणजे तुम्ही शेळी विकली. आम्हाला वाटलं तुमच्याकडे चाळ आहे तुम्ही करता ही मदत. नाही ना नाही भेटणार रे. सगळं बाई नाही पैसे भेटणार. सगळं बाई हेर बसले आणि पुन्हा घरी आले. मग नंतर सगळं बाई गंगूबाईकडे गेली. दुकानदारी नसती गंगूबाई. गंगूबाईला मागणी केली. 60 रुपयाची मागणी केली. सगुणाबाईनं गंगूबाईनं सगुणाबाईला 60 रुपये दिले. ते पैसे घेऊन आली. मालकाकडे दिले आणि जा. उद्याची तयारी केली. दुसऱ्या दिवशी पांडवा खिलारी कसा बसा ती 2 भाकरी करून देत त्याला बांधून. 2-4 मिरच्या तळून देतो. तुमच्या तर काहीतरी कर ना भाजी. आम्ही जा हॉटेलात जाऊन भाजी द्या खा काही. अरे तो मोजकेत गेले 60 रुपये मला ते तिकिटा पुरते नाही. कुठं भाज्याला पैसेच नाही. जा म्हणे आता काहीतरी ऍडजस्ट करा म्हणे. पांडवा खिलारी बस स्टँडला आला. एसटीत बसला. सरळ तालुक्याला आला. तालुक्याला पोहोचला. ऑफिसला गेला. इंजिनियर साहेबाला जाऊन भेटला. पांडवा खिलारीला बघून इंजिनियर साहेब बाहेर आला ऑफिसमधून. काय खिलारे तुमकडे आले मी. काय नाही आपली लवकर लाईट जोडून द्या म्हणे साहेब. शेतात लाईट नाही. विहिरीला पाणी भरपूर आहे पण त्याचा काही उपयोग व्हाय ना. आपल्याला 2 वर्ष झाले साहेब म्हणे मी चक्र मारतो. देऊन टाका तुम्हाला 3000 दिले आता 2000 दिले. 2000 आपले कापूस शिकल्यावर देऊ झाल्यावर. नाही ना ते पहिले पैसे आणून 2000 दिल्याशिवाय काम होणार नाही. त्याला खिलारी म्हणतो नाही अडचण आहे साहेब. सध्या ऍडजस्ट होत नाही. 2000 मी 3000 तेच यादन काढून दिले तुम्हाला. 10 रुपये शेकडे दिले. नाही ना